नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 55. ती मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती, पण त्याच्यावर थोडा सुद्धा फरक पडला नव्हता. पण यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती. दुबईमध्ये त्याचा स्वतःच्या मालकीचा पब होता, जिथे तो शांतपणे ड्रिंक करत बसला होता. ती मुलगी त्याला सिड्यूस करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने वॉर्न केलं होतं, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. त्यानंतर अगदी काहीच मिनिटात ती मुलगी त्याच्या आलिशान बेडवर होती. आता तो थांबणार नव्हता. तो स्वतःहून कोणत्या मुलीला त्रास देत नव्हता, पण स्वतःहून कोणी आलीच तर तिच्याकडून पुरेपूर सुख घेत होता. तिच्या उन्मत्त शरीरावर तो तुटून पडला होता. त्याने त्या मुलीला क्षणाचीही उसंत दिली नव्हती, म्हणून ती मुलगी ओरडत होती. पण याचा अर्थ असा नाही की तो तिच्यावर जबरदस्ती करत होता. तिला पण पुरेपूर सुख मिळत होतं, म्हणून तिच्या ओठांतून मादक स्वर बाहेर निघत होते. मोबाईलच्या आवाजाने तो वैतागला आणि तिच्या उघड्या शरीरावरून बाजूला झाला. माईक, तुला किती वेळा सांगितलं आहे की अशा वेळी डिस्टर्ब करत जाऊ नकोस. तो जाम भडकला होता. सॉरी बॉस, एमर्जन्सी होती. अर्ध्या तासामध्ये बिग बॉससोबत तुमची मीटिंग आहे, बॉडीगार्डने सांगितलं. त्याने वैतागत कॉल कट केला आणि बाथरूममध्ये शिरला. ती मुलगी तृप्त होऊन अंगावर कपडे चढवत होती. पुन्हा कधी त्याने बोलावलं तर ती 1 मिनिटही विचार करणार नव्हती. एका आलिशान बंगलोबाहेर मर्सडीज येऊन थांबली. तो आपला कोट एकसारखा करत गाडीतून उतरला आणि ताड पावलं टाकत आतमध्ये निघाला. त्याच्या सिक्युरिटीसाठी कितीतरी गार्ड तैनात होते, कारण तो कोणी साधी व्यक्तिमत्व नव्हता. हॅलो डॅडी. मयंक अग्निहोत्री, बिझनेस टायकून दक्ष अग्निहोत्री यांचा एकुलता एक वारिसदार, जो एक आग होता. वयाच्या 30व्या वर्षी त्याने बिझनेसमध्ये नाव कमावलं होतं. त्याने स्वतःच्या हुशारीने कितीतरी देशात बिझनेस स्टार्ट केला होता. तल्लख बुद्धिमत्ता आणि देखणं रूप त्याला आपल्या वडिलांकडून विरासतमध्ये भेटलं होतं, पण त्यासोबत तो प्लेबॉय म्हणून बदनाम होता. लेट नाईट पार्टी आणि रोज नवीन मुली ही त्याची हॉबी होती. आधी स्मार्ट आणि हँडसम असल्यामुळे त्याला मुलींची कमी नव्हती. त्याचे नशिले डोळेच असे होते की मुली त्याच्यासाठी वेड्या होत होत्या. वेलकम सन. तुला आपल्या डॅडीची आठवण येत नाही, म्हणून आम्हीच मीटिंग फिक्स केली. दक्षने आपल्या लाडक्या लेकाला आलिंगन दिलं. ओ कम ऑन डॅडी, सध्या बिझनेसचा स्ट्रेस वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी आपण शिकागोमध्ये जो कसिनो उभा केला होता, त्यासाठी मला जावं लागतं. तेथील मॅनेजमेंट माझ्या डोक्यात जायला लागले आहेत. त्यांनी जास्त नाटकं केली तर मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. मयंक हाताच्या मुठी आवळत म्हणाला. त्याला राग अजिबात सहन होत नव्हता. कंट्रोल बेटा, किती वेळा सांगितलं आहे की काही गोष्टी शांत डोक्याने करायच्या असतात. आम्हाला आणखी दुश्मन वाढवायचे नाहीत. दक्षने दोघांसाठी ग्लास भरले आणि एक ग्लास त्याच्या हातामध्ये दिला. दोघेही बाप बेटे असले तरी त्यांचं नातं फ्रेंडली होतं.
तुम्ही असं अचानक बोलवलं? काही विशेष? मयंक सीप घेत म्हणाला. आपण इंडियामध्ये जाणार आहोत, दक्षने सांगितलं. इंडिया? असे अचानक का? तिथे आपला बिझनेस व्यवस्थित सुरू आहे. तेथील स्टाफ कंपनी व्यवस्थित हँडल करत आहे. मग अचानक जायचं काय कारण? मयंकने विचारलं. आम्ही पर्सनल रिझनसाठी जात आहोत. मला तुझ्या मदतीची गरज आहे, दक्षने सांगितलं. मयंकला थोडाफार अंदाज आला होता. काही वर्षापूर्वी तुम्ही जे सांगितलं होतं त्यासाठी जायचं आहे का? मयंकने विचारलं. तू बरोबर ओळखलं. आमची पण काही जबाबदारी आहे जी आम्ही नाकारू शकत नाही, दक्षने त्याला कॉलवर झालेलं बोलणं सांगितलं. विश्वजित पाटील नाव तर ऐकलं असेल. सध्या दुबईमध्ये ज्या बिल्डिंगचे चर्चा आहेत ते प्रोजेक्ट विश्वजित पाटील यांच्या कंपनीचे आहेत. आपला टार्गेट तो आहे. पण हे काम आपल्याला खूप सांभाळून करायचं आहे, दक्षने सांगितलं. मयंकला आपल्या वडिलांच्या खाजगी लाईफमध्ये पडायचं नव्हतं, पण त्यांनी स्वतःहून मदत मागितली होती म्हणून नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्याने मोबाईल हातामध्ये घेतला आणि गुगलवर विश्वजित पाटील हे नाव सर्च केलं. काही वेळाने विश्वजितची माहिती झळकली. त्याने आत्तापर्यंत जी प्रगती केली होती ते सर्व काही दिसत होतं. इतकंच नाही तर आरोही आणि त्याचे न्यूली मॅरिड फोटो पण पोस्ट करण्यात आले होते. मयंकने दोघांचा फोटो झूम करून व्यवस्थित पाहिला. काही वेळासाठी त्याची नजर आरोहीवर खेळली. त्याने इंडियाबद्दल बरंच काही ऐकलं होतं, पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. आत्तापर्यंत त्याने बऱ्याच फॉरेनर मुलींना डेट केलं होतं, पण आरोहीची सादगी आणि निख्खळ सौंदर्य, चेहऱ्यावर असलेले निरागस भाव, अशी नॅचरल ब्युटी त्याने याआधी कधीच पाहिली नव्हती. आजकालच्या मॉडर्न जमान्यात अशा सिंपल मुली असू शकतात यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. विश्वजित पाटीलच्या वाईफचं नाव काय म्हणालात? मयंकने विचारलं. आरोही पाटील. तिलाच रस्त्यावरून हटवायचं आहे. ते कसं तुला सांगायची गरज नाही, दक्ष म्हणाले आणि मयंक गालामध्ये हसला. डोंट वरी, आय कॅन हँडल. मयंकच्या मनामध्ये काय आहे हे दक्षला माहीत नव्हतं, पण आपला मुलगा आपल्याला निराश करणार नाही याची गॅरंटी होती. विश्वजित आणि आरोही हनीमूनसाठी मसुरीला आले होते. सिटीपासून दूर एका डोंगरावर त्याने पॉश विला बुक केला होता, जिथे आजूबाजूला फक्त झाडी आणि खळखळणारे झरे होते. तिथे एक प्रकारची शांतता होती जी मन मोहून घेत होती. म्हणून विश्वजितने ही जागा निवडली होती. या ठिकाणी कोणाचाही डिस्टर्बन्स नव्हता. सकाळचे 5 वाजले होते. विश्वजितचे डोळे उघडले. आरोही त्याच्या मिठीमध्ये शांत पहुडली होती. त्याने अलगद तिच्या कपाळावर आलेले केस बाजूला सारले आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिच्यापासून बाजूला झाला. बाहेर कमालीचा गारवा होता. त्याने आरोहीच्या अंगावर व्यवस्थित पांघरून दिलं आणि बेडरूमची ग्लास उघडली आणि बाहेर आला. बाहेर अक्षरशः धुकं पडलं होतं. नुकतीच सूर्याची किरणं जमिनीवर पसरली होती. त्यामुळे आजूबाजूचा परिसर विलोभनीय वाटत होता. त्याची नजर समोर असणाऱ्या स्विमिंग पूलवर गेली
आणि त्याने काहीही विचार न करता त्यामध्ये उडी मारली. अशा थंडीमध्ये पाण्यामध्ये स्विमिंग करणं हे एक प्रकारचं दिव्य म्हणावं लागेल, पण त्याला मजा येत होती. आरोहीला थंडी भरून आली होती. तिने व्यवस्थित पांघरून घेतलं, पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणून तिने विश्वजितच्या मिठीत जाण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथे नव्हता. तिने डोळे उघडले आणि उठून बसली, तर विश्वजित कुठेच दिसत नव्हता. विश्वा, आरोहीने आवाज दिला, पण काहीच उपयोग झाला नाही. तिने अंगावर नाईटी चढवली आणि बाहेर आली. थंडीने ती अक्षरशः कुडकुडायला लागली होती. तिची नजर विश्वजितवर गेली. विश्वा, तुम्हाला आजारी पडायचं आहे का? किती थंडी आहे आणि तुम्ही चक्क पोहत आहात. आरोहीला टेन्शन आलं होतं. तू पण ये ना स्वीटी, तुझी पण थंडी गायब होईल. विश्वजित हसत म्हणाला. तुम्ही ना खरंच इम्पॉसिबल आहात. आरोही आतमध्ये गेली. तसा तो हसला आणि पाण्याच्या बाहेर येऊन अंगावर बाथरोब चढवला. आरोही गरमागरम कॉफी घेऊन आली. आधी तुम्ही खुर्चीवर बसा पाहू. आरोहीने त्याचा हात पकडून त्याला खुर्चीवर बसवलं आणि टॉवेलने त्याचे केस पुसायला लागली. तुम्ही ना अगदी लहान मुलासारखे आहात. जी गोष्ट करू नको बोललं तीच करत असतात. आधी ती कॉफी घ्या पाहू, तुम्हाला बरं वाटेल. आरोहीची आपल्याप्रती असलेली काळजी पाहून तो सुखावला होता. त्याने कॉफी संपवली. गरमागरम कॉफी पोटात गेल्यानंतर त्याला बरं वाटलं. त्याने आरोहीला मांडीवर बसवलं आणि तिला किस करायला सुरुवात केली. तिच्या उबदार मिठीमध्ये त्याला रिलॅक्स वाटत होतं. बऱ्याच वेळानंतर त्याने आरोहीला सोडलं. आता मला समजलं की तुम्ही हे ठिकाण का निवडलं. आरोही काहीशी लाजत म्हणाली. तू समजते तसं काही नाही. आपण वाळवंटात गेलो असतो तरी मी तुला सोडलं नसतं, विश्वजित म्हणाला आणि ती भयंकर लाजली. तू आराम कर, मी आपल्यासाठी ब्रेकफास्ट बनवतो. विश्वजितने तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. तुम्ही कशाला त्रास करून घेता, मी बनवते. आरोहीला संकोच वाटत होता. तू फक्त आराम करायचा, मला पण सेवा करण्याचा मोका दे. विश्वजितने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि किचनमध्ये गेला. आरोही स्वतःशी हसली आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. विश्वजितने जगातील सर्व सुख तिच्या पायाशी टाकलं होतं. फक्त या सुखाला कोणाची नजर लागायला नको. जान्हवीच्या पेंटिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. एक्झिबिशनमध्ये तिच्या बऱ्याच पेंटिंग विकल्या गेल्या होत्या, म्हणून तिचा कॉन्फिडन्स वाढला होता. म्हणून जान्हवी आपल्या करिअरबद्दल सिरियस झाली होती. तिला लाईफमध्ये बरंच काही अचीव करायचं होतं, पण तिच्या अशा वागण्यामुळे सिद्धार्थ दुखावला होता. आज तिच्या लाईफमध्ये इतका मोठा दिवस होता आणि तिने सिद्धार्थला सांगण्याची तसदी घेतली नव्हती, म्हणून वाईट वाटणं स्वाभाविक होतं. बऱ्याच उशिराने जान्हवी घरी आली होती. तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद ओसंडून वाहत होता. तिला तर आनंदाने नाचावंसं वाटत होतं. तू इग्नोर करत असेल तर स्पष्ट सांग, म्हणजे मला पण खरं काय ते समजेल. सिद्धार्थ तिच्या बेडरूममध्ये आला. तू समजतो तसं काहीही नाही, जान्हवी म्हणाली.
आज एक्झिबिशन होतं. तुला सांगावंसं पण वाटलं नाही का? आपण बेस्ट फ्रेंड आहोत. तरीही इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. माझं काय चुकलं आहे? निदान ते तरी सांग. पण प्लीज अशा माइंड गेम माझ्यासोबत खेळत जाऊ नकोस. सिद्धार्थ चांगलाच चिडला होता. तू समजतो तसं काही नाही. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी किती दिवस मी तुमच्यावर अवलंबून राहणार आहे? मी पायाने अपंग असले तरी मनाने खंबीर आहे. मला कोणाच्या आधाराची गरज नाही, जान्हवी म्हणाली. ज्यामुळे सिद्धार्थचं डोकं फिरलं होतं. त्याने रागात तिची व्हीलचेअर स्वतःच्या दिशेने वळवली आणि तिच्या जवळ झुकला. दोघांचे चेहरे अगदी जवळ होते. तुला जर वाटत असेल की मला समजत नाही तर हा तुझा गैरसमज आहे. लिसन जान्हवी, तू समजते तसं काही नाही. मान्य आहे, मी तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या. पण माझा हेतू चुकीचा नव्हता. त्रिशा माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहे. म्हणून तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मला विसरायची होती. म्हणून मी शांत राहिलो. सिद्धार्थ काकुळतीला येऊन बोलत होता. मी काही विचारलं का? नाही ना. तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, जान्हवी रूढपणे म्हणाली. तुला असं नाही वाटत की तू जास्तच भाव खायला लागली आहेस? सिद्धार्थ नजर रोखून म्हणाला. तुला जे समजायचं आहे ते समज. यापुढे माझ्याकडून कोणत्याही गोष्टी ॲक्सेप्ट करू नकोस. जान्हवी ऐकायला तयार नव्हती. ओके फाईन. तुझ्याजवळ 24 घंटे आहे. उद्या याच वेळी मी तुझ्याजवळ येईल. आय होप तोपर्यंत तुझं डोकं ठिकाणावर आलेलं असेल. समजा नाही आलं तर मी माझ्या पद्धतीने हँडल करेल आणि त्यावेळी तू एक शब्दही बोलणार नाहीस. सिद्धार्थ निघून गेला. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला नव्हता. तरी ती आपल्या निर्णयावर ठाम होती. यापुढे जान्हवीला सिद्धार्थसोबत कोणतेही रिलेशन ठेवायचे नव्हते. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.